उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर किंवा यांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कोण डाव्यांच्या व्यासपीठावरती, कारण डावे आणि म्हणजे कम्युनिस्ट आणि शिवसेना पण संघर्ष झालेला आहे, फार भयानक संघर्ष झालेला आहे. पण कालांतराने कळतं की अरे आपण ज्या कारणासाठी लढतो आहोत ते वेगळं बाजूलाच राहतंय आणि आपण उगाचच आपल्यामध्ये भांडतो आहोत. आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष सूड हा असता कामा नये. आणि म्हणूनच मी पवारसाहेब मी काँग्रेस कम्युनिस्ट असे एकत्र का येऊ शकलो, कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा एक कॉमन धागा आहे. आणि जो देशद्रोही असेल त्याच्या विरुद्ध तो कोणी असू दे त्याला फासावरती लटकवलाच पाहिजे, याच्यामध्ये दुमत असूच शकत नाही. पण हा जो काय कायदा आहे या संपूर्ण कायद्यात मी सुद्धा त्याची पानं वाचली, याच्यात देशद्रोहाचा उल्लेखच नाहीये. सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये 2 वेळेला कडव्या डाव्या म्हणजे काय, कडवे डावे म्हणजे काय. मी तेव्हा प्रेस समोर बोलताना म्हटलं होतं की कडवे वाल मला माहिती आहेत, पण त्या वालाला सुद्धा मोड फुटतात की नाही सुप्रिया मला माहिती नाही, कडवे वालाला पण कडवे डावे म्हणजे काय बरं, कडवे डावं आणि उजवं म्हणजे नेमकं आहे तरी काय प्रकरण हे, म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय. तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच आहे. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे, सगळ्यांशी समान वागणूक आहे वगैरे वगैरे सगळं काय काय लिहिलेलं आहे. पण कडवं डावं हे असता कामा नये, अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये. माणसाला माणसासारखं राहू दिलं जाणं याला कुठल्या बाजूला म्हणायचं ते तुम्ही म्हणा. आणि भारतीय जनता पक्ष जे काय आज करतंय, एक तर आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता. हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की आयत्या बिळावरती नागोबासारखे बसले जातात आणि लोकांकडनं दूध पाजायची अपेक्षा करतायत. तर यांचा कशाशी काही संबंध नव्हता. यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत, ना काही विचार देशाला देऊ शकले. मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे. मग जरा काय कुठे काय झालं, हे कसं असं कसं, हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे. अमुक अमुक झालं, हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे. अहो तुमचा जन्म सुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय. आता त्या नेहरूंचा काय दोष, बरोबर ना. म्हणजे आता हे सगळे जे नेहरूंना दोषी धरतायत, आता ते नेहरूंचा दोष काय झाला, त्यांच्या काळात तुमचा जन्म, त्याला ते तरी काय करणार. पण आता जर का नेहरूंना दोष देणार असाल तर 10 वर्ष, आता 11 वर्ष पूर्ण झाली, तुम्ही काय करतात, तुम्ही काय करू शकलात का. मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर हर्षवर्धनजी मी म्हणेन की बरोबर आहे, त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. किंवा अगदी महात्मा गांधीजींनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूंना पंतप्रधान करून चूकच केली. वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ वगैरे दिसलाच नसता. कारण त्यावेळेला सरदार पटेलांनी संघावरती बंदी घातली होती, ती बंदी सुटली नसती. मग आता बोला नेहरू हवे होते का त्यांचा पुतळा मोठा उभा करा, मध्ये सुभाषबाबूंचा पुतळा उभा करत होते. मग सुभाषबाबूंची मुलगी मला वाटतं आता जर्मनीत का कुठेतरी राहते, तिने तिकडनं सांगितलं की अहो तुम्ही तर उजव्या विचारसरणीचे, सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे, तुम्ही कसा काय पुतळा उभा करताय. मग हे जे काही टेबल टेनिस चाललंय, तुम्ही स्वच्छ म्हणा की दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. जो कोणी मग त्याच्यात जातपात धर्म बघू नका, जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म, लटकवा त्याला फासावरती, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये. त्या पद्धतीने हे वापरू शकतात. आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली का, त्यांच्याकडे रोकड सापडली. रोकडीची बॅग दिसली, त्याला का नाही अटक होत, त्याला का नाही अटक झाली. अरे अशी बॅग उघड. मग मला कोणीतरी विचारलं की अहो यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला, आतापर्यंत मी आले. आणखीन काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर मग यांची काय खरं नाही. भाव करत आहात की
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.